दिवसभर ही कामं करत करत संध्याकाळ झालेली आहे आणि बघू शकता भांडे खूप सारे झालेले आहेत, कारण भरपूर रेसिपी मी बनवलेल्या आहेत, शेअर पण केलेल्या आहेत अगोदरच्या व्हिडिओमध्ये. नाही बघितलं आताही बघू शकता. तर भांडे अगोदर मी स्वच्छ करते, मग गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. तुम्ही म्हणाल ताई आजच तर हो, असं म्हणलं जातं इकडं की गौरी गणेश एकमेकांचा चेहरा बघत नाहीत, म्हणजे ही मान्यता गावाकडे आहे असं वाटतं मला. नाहीतर मी खूप ठिकाणी असं बघितलेलं आहे, गौरी गणेश एकाच मंडपात स्थापित केले जातात, पण इकडं अशी मान्यता आहे की एकमेकांचा चेहरा बघत नाहीत. आता जशी रीत आहे, जसे रूल्स इकडं आहेत ते आपल्याला फॉलो केलेच पाहिजे. तर आज बाप्पांचं विसर्जन करायचं आहे, तर सगळी कामं आवरलेली आहेत आणि मी दिनेशचाच वेट करत आहे. तर दिनेश आता येईल, आल्यानंतर बाप्पांची आरती वगैरे करून नारळ वाळून मगच आम्ही बाप्पांचं विसर्जन करणार आहे. तर अगोदर मी कपडे काढून घेते, म्हणजे बघू शकता दिवस मावळत आहे आणि ऊन पण आता थोडंफार दिसत आहे. म्हणजे दिवसभर काय ऊन पडलेलं नव्हतं, वातावरण असं झालेलं आहे की आता पाऊस येतो की काय असं झालेलं आहे. एकतर सणाचा हा गोंधळ आहे आणि त्यामध्ये पावसाचा गोंधळ. तरी पण आता वातावरण थोडंसं ठीक वाटत आहे, नाही तर दिवसभर अंधारीच होती. तर कपडे सगळे काढले, मी फोल्ड करून ठेवलेले आहेत, कपड्याचं काम झालेलं आहे. आणि दिनेश आलेला आहे आणि येता येता भाज्या पण घेऊन आलेला आहे, म्हणजे 16 भाज्या उद्या लागणार आहेत आपल्याला. तर 16 भाज्या आणलेल्या आहे, टमॅटो, बटाटो, हिरवी मिरची, हे पण संपलेलं होतं ते पण मी सांगितलेलं आहे. तर येता येता सगळं घेऊन आलेलं आहे. सगळ्या भाज्या धुवून निवडून ठेवणार आहे, कारण उद्या वेळ भेटणार नाही. उद्या वेगळाच गोंधळ असणार आहे आपला, कारण 20-25 जणांचा स्वयंपाक करणं, सकाळी लवकर उठून स्वयंपाकाला लागते आणि त्यामध्ये भाज्या वगैरे निवडणं, लसूण सोलणं, यामध्ये भरपूर वेळ जातो. तर ती कामं मी आजच करणार आहे. जसा वेळ भेटत गेला तशी ही कामं मी आवरणार आहे. म्हणजे आज रात्री गौरी आगमनी होणार आहे आणि थोडीफार उद्याची तयारी करून ठेवणार आहे, म्हणजे आज जागरणाची रात्र आहे. तर असं अगोदर मी इकडे बापांची पूजा करून घेतलेली आहे, आरती करून घेतलेली आहे. आणि दिनेशला म्हटलं की अगोदर नारळ वाळून घे, म्हणजे जे कळशाचं नारळ असतं ते ओवाळायचं असतं. जेव्हा बाप्पाचं आगमन व्हायचं असतं, स्थापना करण्यासाठी आपण खूप सारी तयारी करतो आणि खूप छान पण वाटतं. पण जेव्हा आपण विसर्जन करतो ना, त्यावेळेस मात्र खूप दुःख होतं, कारण एकदम भरलेलं घर असं वाटतं ना, सुनं सुनं वाटतं. पण आता नाविलाज आहे, कारण एक वेगळेच रीत रूल्स आहेत हे, जे फॉलो केलेच पाहिजे. म्हणजे 5 दिवसाला 7 दिवसाला बाप्पांचं विसर्जन केलं जातं, पण आज 4था दिवस आहे आणि आरती मात्र आम्ही 5 वेळा केलेली आहे. तर दिनेशनेही पूजा केलेली आहे, आरती केलेली आहे, बाप्पांची दर्शन घेत आहे. आणि कळशाला जे नारळ ठेवलेलं आहे तेच नारळ सोलून तेच ओवाळायचं असतं बाप्पांना, मग विसर्जन केलं जातं. तर इकडे दिनेश नारळ काढून घेत आहे. तोपर्यंत जी ही पुडी ठेवलेलं आहे पूजेची सामग्री, ते मी एका ताटामध्ये काढून घेते. म्हणजे सगळे फळं आहेत, खारी, खोबरं, सुपारी, पूजेची सामग्री सगळं मी एका ताटलीमध्ये काढून घेत आहे. आणि जे हे कळशाचं पाणी आहे, परत इकडं मी पाणी भरून जे भांडं ठेवलेलं आहे ते सगळं पाणी झाडांना टाकणार आहे. तर सगळी मी सामग्री किचन ओट्यावरती ठेवत आहे, कारण आता नंतर मी काढणार आहे. आता अगोदर बाप्पांचं विसर्जन करायचं आहे, मग गौरी आगमन होणार आहे इथंच. म्हणजे अगोदर गौरी आवाहन होतं, म्हणजे गौरींना काढायचं, पूजा करायची, नैवेद्य दाखवायचं, हे सगळं इथंच ठेवणार आहे. मग रात्री 12च्या नंतर गौरी स्थापना होणार आहे. आणि काही ठिकाणी मी बघितलेलं आहे गौरी स्थापना उद्याच होते आणि उद्याच नैवेद्य थाळी बनते, पण आमच्या इथं 2.5 दिवसाची गौरी आहे, त्यामुळे रात्री 12च्या नंतर आम्ही गौरी स्थापना करतो. आणि जे डेकोरेशन आहे, नैवेद्य थाळी आहे, स्वयंपाक वगैरे, ते मॉर्निंगला सुरुवात होते त्याची. आणि तसं तर यांचे मित्र वगैरे येतात, म्हणजे 20 ते 25 जणांचा स्वयंपाक बनणार आहे उद्या. तर उद्याची तयारी थोडीफार आजच मी करून ठेवत आहे. आणि यावेळेस मदतीला कोणी नाही, म्हणजे प्रत्येक वेळी पूजा येत असते, पण यावेळेस पूजा पण आलेली नाही, म्हणजे म्हणत आहे येणं होणार नाही आहे. तर ठीक आहे म्हटलं, तर एकलाच करायचं आहे, तर थोडंसं फास्टमध्ये ही कामं मी आवरणार आहे, कारण आता कुणाची आशा अपेक्षा नाही आहे. उद्या कोणीतरी येईल माझी मदत करेल याची मला आता आशा नाही आहे. तर जे करायचं आहे मला एकटीला करायचं आहे. दिनेशचे कॉलेज आहे, तरी पण दिनेश म्हणत आहे मम्मी मी उद्या कॉलेजला जाणार नाही, तो एकटी काय काय आवरणार. म्हणजे गौरी थोडंसं असतं, म्हणजे डेकोरेशनही करायचं आहे, स्वयंपाकी करायचं आहे, स्वयंपाकी जास्त प्रमाणात करायचा आहे, म्हणून उद्या दिनेश कॉलेजला जाणार नाही आहे. तर इकडं नारळ पण वाळलेला आहे आणि आता बाप्पांचं विसर्जन करत आहोत. तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये बाप्पांचं विसर्जन करायचं असतं. तर जिथं गणपती स्थापना झालेली आहे तिथं आम्ही नेऊन ठेवत आहोत, म्हणजे 7 दिवसाचे गणपती जेव्हा विसर्जन केलं जातं त्यांच्यासोबत हे पण मूर्ती नेली जाते, म्हणून दिनेश तिथं नेऊन ठेवून आलेला आहे. आणि हे जे पाणी आहे कळशाचं मी झाडांना ओतलेलं आहे, म्हणजे जे या भांड्यामध्ये देवाचं पाणी ठेवलेलं होतं सगळं झाडाला आणून ओतलेलं आहे. तसं तर कुंड्यातली माती पण वाळल्यासारखी झालेली आहे. वातावरण सकाळी थोडंसं असं होतं की मी बोरवेल चालू केलेलं ना, कुठल्या कुंड्यामध्ये पाणी दिलेलं होतं, पण दिवसभर गरमी आणि वातावरण थोडंसं गरमच होतं, त्यामुळे ते पूर्ण माती हाडकली गेलेली आहे. तर सगळ्याच कुंड्यात मी पाणी दिलेलं आहे, म्हणजे इव्हनिंगच्या वेळेत किंवा मॉर्निंगला आपण कुंड्यात पाणी दिलं तरी थंड धरतं आणि झाडं छान ग्रो करतात. तर आता बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे, तर बघू शकता पूर्ण घरात सुनं सुनं वाटत आहे.
तर आता मी हे पूजेची जी सामग्री आहे सगळी मी काढून ठेवलेली आहे. आरतीचं ताट आहे, समय आहेत, पूजेची सगळी भांडी मी किचन काउंटर ठेवलेले आहेत. नंतर मी स्वच्छ करणार आहे आणि जे आसन बापांसाठी मी तयार केलेलं होतं ते आता काढून घेऊया. म्हणजे विटा वगैरे ठेवून अशा पद्धतीने दिनेशने हे आसन तयार केलेलं होतं. तर सगळं मी हे काढून घेत आहे आणि इथली जागा स्वच्छ करून घेते. म्हणजे पूजेच्या जागेत असंच पायधूळ पडले तर ठीक वाटत नाही, म्हणून ते सगळं मी स्वच्छ पुसून घेते. आणि इकडं महालक्ष्मीच्या म्हणजे मंडपाची तयारी होत आहे. म्हणजे स्टँड आम्ही अगोदरच बनवून ठेवलं, पण यामध्ये आपल्याला आता मंडप वगैरे घालायचा आहे, तर तीच तयारी चालू आहे. तर इथं कम्प्युटर ठेवलेला आहे, तर ते कम्प्युटर दिनेश काढून तिकडच्या रूममध्ये ठेवत आहे. जी हॉलमध्ये एक्स्ट्राचं आहे सगळं तिकडच्या रूममध्ये नेऊन भरत आहोत आता आम्ही, कारण हॉल आम्हाला रिकामा लागणार आहे, तिथं गौरी स्थापना होणार आहे. तर अगोदर मी इकडं पूजेची सामग्री सगळी काढलेली आहे आणि आरत्या समया सगळ्या प्रज्वलित आहे. ते दिवे मी शांत केलेले नाही आहेत, असेच मी उचलून चौरंगावरती ठेवलेले आहेत. आणि उद्याच्याला मला हे सगळे लागणार आहेत पूजेचे भांडे, तर उद्याच मी स्वच्छ करून घेणार आहे. तर हे जे स्टँड आहे कम्प्युटर ठेवलेलं ते पण दिनेशनं खालच्या साईडला केलेलं आहे. म्हणजे ते स्टँड असं आहे ना की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते उभं करू शकतो, आणि नाही आपल्याला जेव्हा गरज नाही आहे त्यावेळेस आपण अशा पद्धतीनं फोल्ड करून ठेवू शकतो. तशा पद्धतीने ते बनवलेलं आहे. आता इथं जे वॉशिंग मशीन ठेवले ते पण साईडला करायचे आहे आणि इथंच गौरी स्थापना आम्ही करणार आहोत. आणि जे ही शोकेसमधले जे मूर्त्या वगैरे आहेत ते पण मला काढून घेता येतं, पण थोडंसं स्पेस मागलच्या साईडला ठेवणार आहोत. म्हणजे खूप विचार करून आपल्याला ठेवावं लागेल, कारण उद्याच्याला ते काहीच होणार नाही. तर हे सोपे जे आहेत ना इकडच्या साईडला ठेवलेले ते पण त्या रूममध्ये ठेवायचे होते, पण ते जातच नव्हते. दिनेश खूप प्रयत्न केला आणि सोप्याच्या मागलच्या साईडला नजर जात नाही, त्यामुळे थोडंसं धूळ जाळी जमा झालेली होती तिथं, ते पण मी स्वच्छ केलेलं आहे. आणि आम्ही खूप प्रयत्न केला की तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवावं, पण जमलंच नाही ते. परत आम्ही तिथंच आणून ठेवलं. म्हणलं आता उद्याच्याला बघूया, नाही तर बाहेर नेऊन ठेवूया उद्या, कारण आता यावेळेस बाहेर ठेवता येणार नाही कारण स्पोर्ट्समध्ये, कारण पाऊस वगैरे येतं रात्री, म्हणून मी इथंच ठेवलेलं आहे. आणि इकडं पाण्याचं कॅन पण ठेवलेलं आहे, ते पण तिकडच्याच रूममध्ये ठेवणार आहोत, कारण आता किचनमध्ये नाही तर तिथे स्पेस कमीच वाटणार आहे, म्हणून तिकडच्याच रूममध्ये मी ठेवायला सांगितलेलं आहे. परत वॉशिंग मशीनही ठेवलेले आहे, ते इथं सरकवणार आहे तिकडच्या साईडला, कारण आता ते उचलून इकडं तिकडं नेता येणार नाही, खूप वजन आहे, ते हलणारी नाही डुलणारी नाही अशी आहे. तर कसं बसं आम्ही सरकवलेलं होतं. आणि हे जे स्टँड आहे थोडंसं मागच्या साईडला आम्हाला सरकवायचं होतं, कारण पूर्ण अर्ध्या हॉलमध्ये ते आलेलं होतं. आज दिवसभर अशीच कामं चालू आहेत. म्हणजे रेसिपी मला बनवायच्या होत्या, अनारसे मी बनवायचे ठेवलेले होते, अनारसे बनवले, वस्त्रमाळा बनवल्या, ही कामं दुपारपर्यंत झाली. दुपारच्या नंतर किचनमध्ये आणखीन थोडीशी म्हणजे भांडी कुंडे झाले होते, ते झाले. सगळ्या या कामापासून फ्री झाले. गणपती बाप्पांचं विसर्जन झालं. मग आता आम्ही इकडं गौरी स्थापनाची तयारी करत आहोत. आता रात्रीची 12-1 तर वाजणारच आहेत निवांत. म्हणजे आजची रात्र जागरणाचीच रात्र आहे. तर हे मंडपाचा कपडा आहे, म्हणजे हे ऑनलाईन आम्ही मागवलेला होता. छान आहे, याची डिझाईन वगैरे खूपच सुंदर आहे. तर हे स्टँडवरती हे फक्त आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे आता वेगळ्या साड्या वगैरे आम्ही अगोदर लावायचो, पण आता साड्या लावायची काही गरज नाही, कारण इतकं सुंदर आहे ना की यामध्ये वेगळं आपल्याला काहीच लावायची गरज नाही आहे. पण मला समजतच नव्हतं की उलटं कसं आहे सवाशी कसं आहे, जमतच नव्हतं. इथं नुसता गोंधळ होत होता. दिनेश असं कर मग मी तसं, म्हणजे त्याला समजत होतं मला समजत नव्हतं, माझ्या डोक्याच्या बाहेरच्याच आहे त्या गोष्टी. तर कसं बसं मी ते धरून वरती वाढलं, मला समजत नव्हते कशा पद्धतीने सवासी आहे. म्हणजे ते थोडंसं बघण्यासाठी जितकं सोपं आहे तितकं नाही आहे. म्हणजे आपल्याला वाटतं ना, आपण जेव्हा दुसरे कोणी करत असतात त्या वाटतं की सोपंच आहे, अशा पद्धतीने टाकायचं असतं, पण जेव्हा स्वतः करतो ना त्यावेळेस कळतं की असं नाही, खूपच अवघड वाटतं. तर हा मंडपाचा कपडा या स्टँडवरती टाकेपर्यंत मी दिनेशचं खूप डोकं खाल्लं. दिनेश म्हणायचं मग मी असं करते तसं कर, मला जमतच नव्हतं, मी उलटंच करायचे. तर कसं बसं आम्ही स्टँडवरती हा कपडा टाकलेला आहे, बघू शकता. थोडंसं आता समजलं, म्हणजे अगोदर मला समजतच नव्हतं. म्हणजे एका साईडला आम्ही टाकलं तेव्हा मला समजलं की अशा पद्धतीने हे करायचं आहे. तर बघू शकता समोरच्या साईडला असं आहे, खूप सुंदर आहे हे. म्हणजे गेल्या वर्षीच आम्ही हे मागवलेलं आहे, पण तेव्हा ना दीपक आणि त्याच्या पप्पानंच हे केलेलं होतं ना, दिनेशनं केलं होतं आणि मी केलं होतं. तरी पण दिनेशला समजलं, मला समजलं नाही आहे असं. तर अशा पद्धतीने आम्ही टाकलेलं आहे. एकदम सोपी पद्धत आहे, काही नाही आहे, पण करते वेळेस थोडंसं आपल्याला समजत नाही ना अगोदर तसं झालेलं होतं. तर त्या समोरच्या साईडला जसं आहे ना थोडंसं म्हणजे जसं कमानीसारखं याला हे करायचं, इकडे बांधायचं आहे. आणि जी समोरची रॉड आहेत ना ते दिसत होते, तर मी विचार केला त्याला एक साडी गुंडाळायची. आणि हे जे आहे ना दिनेश कमान बनवलेली आहे, त्याला दोऱ्यानं छान अशी गाठ मारलेली आहे इथं. तर अशा पद्धतीनं आम्ही गौरीसाठी जे मंडप आहे ते तयार केलेलं आहे. आता आलेली आहे मी साड्या घेण्यासाठी. तर एक हिरव्या कलरची साडी मी जी आहे ना ते रॉडला गुंडाळलेली आहे. म्हणजे एका साडीमध्ये मी 2 भाग केलेले आहेत. ही साडी म्हणजे घालत नाही मी जास्त प्रमाणात, छान ही साडी काठापदराचीच आहे. तरी पण मला आता मंडपासाठी लागणारच होती वर्षाला, ही साडी मी ठेवणार आहे म्हणून मी 2 भाग केले त्यामधले. आणि एक भाग मी इकडच्या रॉडला गुंडाळलेली आहे, दुसरा भाग इकडच्या रॉडला. म्हणजे बघू शकता कलर पण छान आहे आणि छान म्हणजे उठाळून दिसत होतं. म्हणजे जे हे मकर आहे ना ते पिवळ्या कलरचं आहे, त्यामध्ये मी हे पर्पल कलरचं साडीचं जे कपडा गुंडाळलेलं आहे ना, खूप छान वाटत होतं. तर अशा पद्धतीनं आम्ही गौरीसाठी हे मंडप सजवलेला आहे.
तर बघू शकता छान वाटत आहे आणि बनवण्याची पद्धती सोपीच आहे, पण इतकंच की समजायला पाहिजे. मला समजत नव्हतं, थोडंसं डोकं खाल्लं. असो, आता हे कोथळे वगैरे मी सगळे स्वच्छ करून ठेवत आहे. आणखीन गौरी स्थापना होणार नाही, रात्री 12च्या नंतर होणार आहे, पण हे सगळी साफसफाईची कामं मी आताच करत आहे. आणि नंतर मला किचनमध्ये स्वयंपाक वगैरे आहे आणि मला शेवायची खिरी बनवायची आहे, म्हणजे नैवेद्यासाठी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. नैवेद्य थाळी वेगवेगळी बनते. म्हणजे आजच्या दिवशी शेपूची भाजी भाकर हे आणि आंबाड्याची भाजी भाकर हेही बनलं जातं, पण आमच्या घरामध्ये भात आणि शेवायचा नैवेद्य दाखवला जातो आणि मी तेच बनवणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी रूल्स थोडेसे वेगळे असतात. नैवेद्य थाळी वेगळ्या पद्धतीची बनते, तर आमच्या घरी तरी आता शेवाईच बनणार आहे. आणि इकडे भात पण बनलेला आहे. म्हणजे मी अगोदरच कुकर लावलेला होता, कारण रात्रीच्या वेळेत खूप मला लेट होणार आहे, म्हणून मी किचनपासून थोडंसं लवकरच फ्री होणार आहे. म्हणते तरी लवकर फ्री होते, पण होत नाही. एक कामं निघतच जातात. त्या भाज्या पण मला धुवून ठेवायच्या आहेत, निवडून ठेवायच्या आहेत. उद्या ही कामं होणार नाही, थोडीफार उद्याची तयारी आहे. तर इकडे मी हे दुधी घेतलेले आहे, म्हणजे व्यवस्थित नाही तरी पण आता याचीच मी भाजी बनवणार आहे. आणि हे जे टोमॅटो आहेत, बटाटे आहेत, सगळे मी एका ताटात काढून ठेवलेले आहेत. मिरची आहे, परत सोळ्या भाज्या पण आजच दिनेश घेऊन आलेले आहे. हे तर उद्या आणलं जातं, पण उद्या दिनेशला कॉलेज आहे. आता बघूया, उद्या सुट्टी तर घेतो म्हणत आहे, बघूया. आणि यांचं तर कसं आहे, आता गॅरेजला एक वेळा गेलं की लवकर घरी येत नाहीत, मग ऐन वेळेत मला आणून कोण देणार, म्हणून दिनेशला आजच सगळं घेऊन आलेलं आहे. असं सगळं मी जसा वेळ भेटत गेला तसं मी निवांत ते निवडून ठेवणार आहे. तर इकडं दुधी मी मला वाटलं अगोदर व्यवस्थित नाही आहे, पण जसं मी वरची साल काढली तसं आतमध्ये ठीकच होती. तर दूध इकडे मी बारीक कट करून घेते आणि पटकन मी तडका देते. म्हणजे स्वयंपाकाची तयारी, परत गौरीसाठी नैवेद्य थाळी, हे सगळं मला बनवायचं आहे कमी वेळामध्ये. जेव्हाही कमी वेळ असतो ना, त्यावेळेत आपल्याला खूपच धावपळ होते आपली, कारण दुसरी कामं आपल्याला आवरायची असतात, तर त्यासाठी वेळ द्यायचा असतो. मग स्वयंपाकापासून थोडंसं लवकर फ्री झाले की आपल्याला दुसरे कामं करायला वेळ. तर इकडे मी दुधीची भाजी बनवलेली आहे आणि आमचे राजकुमार लसूण सोलत आहेत. म्हणजे उद्याच्याला मला खूप सारं लसूण लागणार आहे, तर दिनेश सोलत आहे, कारण त्याला थोडासा वेळ जास्त लागतो आणि उद्याचा गोंधळ वेगळाच आहे. तर होणार नाही, म्हणून थोडीफार तयारी आजच आम्ही करत आहोत. तर भाजी मी कशा पद्धतीनं बनवली शेअर काय केली नाही, कारण प्रत्येक वेळी मी दुधी आणि दोडका आणि गवारची भाजी मी प्रत्येक वेळी शेअर करत असते, कारण या भाज्या आपल्या घरी जास्त प्रमाणात बनतात आणि झटपट पण बनतात आणि चांगले असतात आपल्या शरीरासाठी, म्हणून मी बनवत असते. आता मी बनवत आहे शेवायची खीर. तर या कॅटलीमध्ये तूप बिलकुल थोडंसं राहिलेलं आहे, तर मी गरम करून घेतलं, कारण ते निघत नव्हतं. आणि 1 ते 1.5 चमचा तूप मी कढईमध्ये घेतलेलं आहे आणि शेवाई तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि गरम गरम दूध टाकायचं आहे. म्हणजे झटपट शेवायची खीर बनवून तयार होते. टायमिंग सांगितलं तर रात्रीचे 9 वाजलेले आहेत. म्हणजे मी 5 वाजता सुरुवात केलेली होती सगळ्या कामांना, स्टँड वगैरे बनवणं, म्हणजे जे मंडप होतं ते टाकायला, तरी पण बघा खूप लेट झालेला आहे. जेव्हा आपण कामाच्या गडबडीमध्ये असतो ना, त्या वेळेत आपलं लक्ष घडीकडे जात नाही, किती वाजलेत काय नाही ते मी अजिबात बघत नाही. फक्त माझ्या हातात कामं असतात आणि कधी एकदाचं आवरायचं हे माझं असतं, मग मी तिकडं लक्ष देत नाही. मग नंतर जेव्हा बघते तर आत्ताच 5 वाजलेले होते, लगेच 9 कसं वाजले, तेव्हा मी विचार करते, कारण तितक्यामध्ये भरपूर सारी कामं आपली झालेली असतात, पण आपल्याला वेळेचे मात्र थोडंसं हे वाटतं ना, की वेळ कसा गेला समजत नाही, कामामध्ये आपण असतो त्यामुळे. तर इकडे बघू शकता शेवाई मी व्यवस्थित परतून घेतली तुपामध्ये, गरम गरम दूध टाकलं, शिजवून घेतलं, नंतर मी साखर टाकली, तूप टाकलेलं आहे, खीर बनवून तयार आहे. तर नैवेद्य थाळी झालेली आहे, म्हणजे हेच नैवेद्य आमच्या इथं दाखवलं जातं. आता मी इकडे सूप घेतलेलं आहे, सुपामध्ये आपल्याला गहू तांदूळ टाकायचे आहेत, म्हणजे जे आहे आपल्याकडे ते टाकायचं. आता गहू तर आहेत, पण वरच्या रूममध्ये आहेत, आता कोण जाणार वरती, तर मी तांदूळच घेतलेले होते. आणि इकडे आरतीची ताटली पण मी तयार करून घेतलेली आहे. दिनेशला म्हटलं की तांदूळ दे, म्हणजे तांदूळ इथंच ठेवलेले आहेत, पण गहू वरच्या साईडला आहेत, तर राहू दे म्हणलं, या दोन्हीमधलं आपण कुठलंही ठेवू शकतो. आणि गौरी तर मी ड्रममध्ये ठेवलेले आहेत, कारण आपल्याला वर्षभर ते व्यवस्थित ठेवायचं असं, धक्काबुक्की न लागता, कारण एकदम नाजूक असतात त्या मूर्त्या, म्हणून मी अशा पद्धतीने कापूस लावून ठेवलेला आहे, म्हणजे काहीच होऊ नये, म्हणजे जसं आपण ठेवलेलं आहे तसंच ते सुरक्षित राहावं. तर मी कापूस लावलेले खूप सारं आणि कवरमध्ये पॅक करून ठेवलेले. तर बघू शकता जशाला तशीच गौरी आहे, कारण गौरीच्या मूर्त्या एकदम नाजूक असतात आणि खूप जपून ठेवणं गरजेचं आहे. आणि गौरी मला माझ्या आईनं दिलेली आहे, तर तुम्ही अंदाज लावू शकता मी किती जपून ठेवला असेल ना, कुठंच काही झालेलं नाही. जशी माझी आई मला दिलेली होती तशीची मी गौरी जपून ठेवलेली आहे, म्हणजे खूप वर्ष झालं देऊन. आणि आम्ही एक वेळा नवीन गौरी आणलेली होती, पण ती गौरी राहिली नाही, भंग झालेली आहे यांच्या हातानं त्याच वर्षी. नंतर आम्ही घेतलेली नाही आहे, जी आईनं दिलेली आहे तेच गौरी आहे. आम्ही एक वेळा प्रयत्न केला की जसं आता नवीन मूर्त्या आलेल्या आहेत गौरी, म्हणजे जी पांढऱ्या शुभ्र मूर्त्या असतात ना, तशा घेतलेल्या होत्या, पण ती राहिली नाही आहे. तर जी अगोदरच्या आहेत, म्हणजे अगोदर अशाच गौरी राहायच्या, म्हणजे पिवळा जे रंग आहे ना अशा पद्धतीचा, तेव्हा असाच होता. म्हणजे जेव्हा माझं लग्न झालेलं होतं तेव्हाच आईने मला या गौरी दिलेल्या आहेत. तर तुम्ही अंदाज लावू शकता खूप वर्ष झालं या गौरी दिलेल्या आहेत. आम्ही चेंज करायचा प्रयत्न केला,
पण त्याच वर्षी ती गौरी भंग झाली आमच्या हाताहून, म्हणून नंतर आम्ही घेतलेलं नाही आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी पूजन केलेलं आहे, नैवेद्य दाखवलेला आहे. नंतर आम्ही स्वयंपाक केलं, जेवण खाणं केलं आणि आता टायमिंग सांगितलं रात्रीचे 12 सव्वा 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही इकडं गौरी स्थापना करत आहोत. तर बघू शकता कशा पद्धतीने आम्ही गौरी स्थापना केलेली आहे. साड्या कशा नेसवल्या तितका आम्ही शेअर केलेलं नाही आहे. तर एका गौरीला आम्ही लाल कलरची साडी नेसवली आणि एका गौरीला आम्ही मोरपंखी साडी नेसवलेली आहे आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत आहे. आणि बाकीचं जेही डेकोरेशन आहे ते उद्या होणार आहे, कारण आता थकवा खूप आलेला आहे. किचनची थोडीफार कामं आहेत, लेटही खूप झालेलं आहे. टायमिंग सांगितलं रात्रीचे 1 सव्वा 1 वाजलेले आहेत. आता दिनेशही आणखीन झोपलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने आम्ही गौरी स्थापना केली, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं आहे. बाकीचं डेकोरेशन उद्या होणार आहे. तर कशा पद्धतीने आम्ही गौरीचं डेकोरेशन केलं, कशा पद्धतीने बाकीची तयारी केली, सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. तर सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट, शुभ रात्री. आमच्यासाठी तर ही जागरणाची रात्र आहे. आज काय झोप घेणार नाही मी, कारण उद्याची खूप सारी मला तयारी करायची आहे, थोडंफार डेकोरेशन करायचं आहे. जास्त काही मी डेकोरेशन यावेळेत केलेलं नव्हतं, सगळं मॉर्निंगलाच केलेलं होतं. पण गळ्यात मंगळसूत्र आणि हे कंबरपट्टे गौरीला आम्ही घातलेलं आहे. पण हे कंबरपट्टे तितके आवडले नाहीत, तर नंतर मी ते काढलेले होते. आणि जे कंबरपट्टे आहेत ना, म्हणजे जे तिरटा आहेत त्याला मी छोटं करून डोक्यावरती ठेवलेलं आहे. छान वाटत होते, कारण कमरेला एकदम असं वाटत होतं ना, एकदम छोटीशी लक्ष्मी वेगळंच वाटत होतं ते, म्हणून मी काढलेलं आहे. पण ते स्पेशल कंबरपट्टेच होते. तर तुम्हाला गौराई कशी वाटली मला नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तर इकडे हे थोडंफार डेकोरेशन करत आहेत, म्हणत आहेत मॉर्निंगला होणार नाही, कारण यांना उठलं की गॅरेजला जायचं असतं. आणि म्हणत आहे तू एकटी काय काय करणार, उद्याच्याला स्वयंपाकी असणार आहे, डेकोरेशन असणार आहे, म्हणून पडदे लावत आहेत, लायटिंग लावत आहेत. म्हणजे त्याला कलेक्शन वगैरे देणं मला जमणार नाही आहे. चला तर मग बाय बाय, टेक केअर.